भुलेश्वर मंदिर. हे मंदिर पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावर पुरंदर तालुक्यात आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं, शांतता आणि इतिहास याचा अद्भुत संगम असलेलं प्राचीन शिव मंदिर आहे. या हेमाडपंथी मंदिराचं मुख्य बांधकाम 8व्या शतकात केलं गेलं होतं आणि मंदिराचा आवार हा 12व्या शतकात बांधला गेला होता. हे मंदिर यादव वंशाच्या काळात बांधलं गेलं होतं. या मंदिराची शिल्परचना खूपच सुंदर आणि सुबक केली गेली आहे. मंदिराच्या भिंतीवर रामायण, महाभारत आणि रामभरत भेट असे प्रसंग कोरलेत. आणि ह्या मंदिराची एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का? मला ह्या मंदिरात पहिल्यांदाच गणपतीचं शिल्प स्त्री वेशातील दिसलं. आणि हे एकमेव मंदिर आहे जिथे गणपती आपल्याला स्त्री वेशातील रूपात आढळतो. ह्या गणपतीला विनायकी या नावानेही संबोधलं जातं. पण याबद्दल पक्का पुरावा नाहीये. ही एक मान्यताही असू शकते असं लोक म्हणतात. ह्या मंदिरावर मुघलांच्या काळात हल्ला झाल्याचीही मान्यता आहे आणि म्हणूनच मंदिरातली काहीशी शिल्प आपल्याला तुटलेली दिसतात. काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की हे मंदिर आधी किल्ल्यासारखं वापरलं जात होतं, त्यामुळे ह्याची रचनाही थोडीफार वेगळी आहे. इतिहासकारांच्या मते हे मंदिर किल्ल्यासारखं बांधलं कारण ते आक्रमणापासून वाचावं. महादेवाचं दर्शन घेऊन मन खूप प्रसन्न झालं. डोंगरावर वसलेलं हे मंदिर निसर्ग, अध्यात्म आणि शांततेचा वेगळाच अनुभव आहे.